तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी की नाही सगळेजण हे खा, हे खाऊ नको, इतक्या प्रमाणात खा, तितक्या प्रमाणात खा, प्रोटीन इतके घ्या, या गोष्टी खाऊच नका असे ते नक्की सांगत असतात आणि तुम्ही ते ऐकता पण हे खायचं किंवा जे नाही खायचं ते कसं खायचं याच्याबद्दलचं विस्तृत वर्णन हे आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये केलेलं आहे. कारण आयुर्वेदामध्ये सांगितलंय की आहार हाच तुमच्या निरोगी आयुष्याचा पाया आहे. तुम्हाला जी ऊर्जा मिळते, तुमचं शरीर जे घडतं, शरीर धारण होतं, हे सगळं तुम्ही आहार कसा घेता आणि कशा पद्धतीने घेता यावरच अवलंबून असतं. म्हणजेच तुमची लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायचंय, समजा तुम्हाला काहीतरी मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत किंवा तुम्हाला हेल्दी राहायचंय, कुठल्याही प्रकारांमध्ये तुम्ही कसं जेवण घ्यावं हे जर तुम्हाला व्यवस्थित कळालं ना तर तुम्ही दीर्घकाळपर्यंत निरोगी राहू शकता आणि औषधांची डिपेंडन्सी ती देखील तुमची कमी होऊ शकते. तर आहार कसा घ्यावा त्याला आहार विधी असं म्हटलेलं आहे. उष्ण आहार घ्यावा. उष्ण म्हणजे गरम गरमच जेवावं. सकाळचं गरम करून संध्याकाळी किंवा वारंवार रिहिटिंग जे असतं ते करू नका. कारण तुम्ही जेव्हा अन्न शिजवलं आणि ते गरम गरम अन्न खाल्लं तर वाताचं अनुलोमन व्यवस्थित होतं, तोंडाला चव येते, अग्निदीपन होतं, पचन व्यवस्थित होतं. स्निग्धम असण्यात म्हणजे तुमच्या जेवणामध्ये स्निग्ध पदार्थांचं सेवन असलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे वारंवार तुपाची फोडणी द्या किंवा तेलाची फोडणी द्या, कारण ती स्निग्धता शरीराला आवश्यक असते. जर तुम्ही स्निग्ध पदार्थांचं सेवन केलं असेल तर आतड्यांमध्ये रुक्षता येणार नाही, म्हणजे तुम्हाला गॅसेस, ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन आणि कॉन्स्टिपेशनमुळे होणारे इतर आजार होणार नाहीत. शिवाय जे स्निग्ध पदार्थ आपण घेतो जेवणामध्ये त्यांनी अन्नाला छान चव येते. मात्रावत असणे. मात्रा म्हणजे प्रमाण. आहार किती घ्यायचा सगळ्यांना माहितीये, काय खायचं आणि काय नाही खायचं, पण प्रमाणात किती खायचं. तर आयुर्वेदामध्ये स्वच्छ सांगितलेलं आहे की तुमच्या आहाराची मात्रा ही तुमच्या अग्निबलाप्रमाणे असावी. म्हणजेच प्रकृतीतः, मूळतः, स्वभावतः प्रत्येकाचा अग्नी वेगवेगळा असतो. मग तुम्हाला किती भूक लागते, तुमची पचनशक्ती कशी आहे याच्यानुसार त्याचं प्रमाण असलं पाहिजे. पण मग किती खावं, तर समजा तुम्ही जे पचायला जड पदार्थ घेताय ते तुमच्या पोटाच्या निम्मेच घ्यावेत आणि जे पचायला लघु आहे ते पदार्थ अगदी तृप्ती येईपर्यंत घेऊ नयेत. म्हणजे जनरली असं होतं की आपण जे पचायला लघु पदार्थ आहेत म्हणजे जसं की मुरमुरे, साळीच्या लाह्या, ह्या देखील अगदी पोट भरेपर्यंत खाऊ नका. थोडं पोट रिकामच ठेवा. जीर्णे असण्यात. जीर्ण म्हणजे काय, आधीचा आहार पचल्यानंतरच जेवण करा. आपण असं करतो, ब्रेकफास्ट करतो, लंच घेतो, डिनर करतो, मध्ये आधी पण काहीतरी मंचिंग करत राहतो, तर ह्या सगळ्यांना अध्यशन म्हटलंय आणि हे अनेक आजारांचं मूळ कारण सांगितलंय. कारण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सगळे आजार हे तुमच्या पोटापासूनच सुरू होत असतात. आधीच अन्न पचलंय ओळखायचं कसं, तर तुम्हाला शरीर हलकं वाटायला लागतं, तहान भूक व्यवस्थित लागते, मलमूत्राचं विसर्जन योग्य प्रकारे होतं. ह्या सगळ्यांवरून तुम्हाला अंदाज येतो की माझं आधीचं जेवण पचलेलं आहे किंवा नाही आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जेवण करू शकता. वीर्य अविरुद्धम म्हणजे थंड आणि गरम असे पदार्थ एकत्र खायचे नाहीत. मला वाटतं मी सांगण्यापेक्षा तुम्ही जरी स्वतः विचार केलात ना की तुम्ही थंड गरमचं काय कॉम्बिनेशन खाता, तुम्हाला उत्तर मिळणार आहे. तर ते प्लीज खाऊ नका. इष्ट देशे इष्ट सर्वोपकरण खूप महत्वाचा मुद्दा आहे. मला जिथे आवडतंय, शांत छान वाटतंय अशा ठिकाणी जेवा. जेवणासाठी वापरली जाणारी जी काही व्यंजन आहेत, भांडी आहेत, ती सुद्धा एकदम छान, स्वच्छ, आवडणारी अशी असू दे. तर आपोआपच आपण आनंदी होतो आणि मन आनंदी असलं की पचनही व्यवस्थित होतं. जर तुम्ही चिंताग्रस्त असाल, तुम्हाला भीती वाटत असेल तर तुमच्या पोटावर नक्कीच दुष्परिणाम होतात. न अतिद्रुतम न अतिविलंबितम असण्यात म्हणजे फार पटपट पण खाऊ नका आणि फार हळूहळू पण खाऊ नका. तुम्ही जेव्हा खूप पटपट खाता की नाही तेव्हा पोट भरल्याची संवेदना जी असते की नाही ती लक्षातच येत नाही. शिवाय अन्न चावल्या जात नाही, त्यामुळे पचन इझिली होत नाही. तुम्ही जर फार भरभर खाल्लं तर तुम्हाला गॅसेस, ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. तुम्ही खूप पटपट पण खाऊ नका आणि खूप हळूहळू पण खाऊ नका. आणि जेव्हा तुम्ही खूप हळूहळू खाता, तुम्ही टीव्ही बघताय किंवा काहीतरी मोबाईल स्क्रोल करताय आणि तेव्हा तुम्ही हळूहळू जेवता, तेव्हा पण की नाही खूप जास्त प्रमाणामध्ये अन्न खाल्लं जातं आणि पचनावर ताण येतो. म्हणून ते अपाचित अन्न हे आमाच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये साठतं आणि आम खूप आजार निर्माण करतो. अजल्पन अहसन म्हणजे तुम्ही जेवताना फार बोलू नका, हसू नका. कारण जेवताना जर तुम्ही हसलात, बोललात तर जास्त प्रमाणामध्ये हवा गिळली जाते. जास्त प्रमाणामध्ये हवा गिळली जाणं आणि पचनातले प्रॉब्लेम्स याच्यामुळे गॅसेस निर्माण होतात की नाही. सो जर तुम्ही न हसता, न बोलता, शांतपणे, आनंदी मनाने जर जेवलात तर अन्नाचं पचन हे व्यवस्थित होणार आहे. आणि या सगळे जे काही नियम आहेत त्याच्यातला सगळ्यात आपण असं म्हणू की चेरी ऑन द टॉप म्हणजे काय माहितीये, तन्मना भुंजित म्हणजे तुमचं मन तुमच्या जेवणामध्ये पूर्णपणे एकाग्र करा आणि जेवण करा. अन्न पचन हे फक्त शरीर करत नाही, मन पण करतं. त्याच्यामध्ये गट पण तुमचा इन्व्हॉल्ड आहे, तुमचा गट ब्रेन ऍक्सिस आहे. तुम्हाला हे सगळंच माहिती आहे. म्हणून गरम गरम अन्न, आवडतं अन्न, प्रमाणतः तुम्ही कोणत्या देशामध्ये राहता त्याच्यानुसार असं जर तुम्ही जेवण केलं
तर तुम्ही नक्कीच निरोगी राहणार आहात. तुम्हालाही अशा कुठल्याही आरोग्यविषयक सवयींबद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवू.